श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो सावध व्हा. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे 48 तास आता सुरू झाले आहेत. जर गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रचंड मानसिक तणावातून जात असाल किंवा तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमच्या आजूबाजूला एक असा व्यक्ती वावरत आहे जो तुमचे भले चिंतवल्याचा आणतो, पण प्रत्यक्षात तो तुमच्या अपयशाचा सापळा रचत आहे. पण काळजी करू नका, काळ आता तुमच्या बाजूने आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 रहस्यमय संकेताबद्दल सांगणार आहोत जे येत्या 3 दिवसात तुम्हाला दिसणार आहेत. या संकेताकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नशिबाची मोठी संधी गमावणे होय. तसेच तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा दुर्मिळ कुबेर योग कसा तुमचे रखडलेले पैसे परत मिळवून देणार आहे आणि तुमचे आयुष्य बदलणार आहे याचा सविस्तर खुलासा आम्ही केला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुमच्या ओळखीच्या वर्तुळातच एक असा मुखवटा घातलेला माणूस आहे जो जगासमोर तुमच्या सर्वात मोठा हितचिंतक असल्याचा आव्हानतो. प्रत्येक कठीण प्रसंगात तो तुमच्यासोबत असल्याचा दिखावा करतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयावर या माणसाची गिधाडासारखी नजर असते. तुमच्या पाठीमागे हा व्यक्ती तुमच्या विनाशाचा आणि अपयशाचा असा काही भयानक सापळा रचत आहे की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे षड्यंत्र आता अशा स्तरावर पोहोचले आहे की तुमच्या आजूबाजूला निर्माण होणारी अस्वस्थता ही केवळ एक योगायोग नसून त्या व्यक्तीच्या काळ्या जादूचा किंवा वाईट नजरेचा परिणाम आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या काही तासात निसर्ग स्वतः अशी काही परिस्थिती निर्माण करणार आहे की या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर उघडा पडेल. कधी एखादा गुप्त निरोप तर कधी एखादी अनपेक्षित घटना तुमच्या आयुष्यात घडेल आणि त्या विश्वासघाताचा रंगेहात पुरावा तुमच्या हाती लागेल. ज्या माणसासाठी तुम्ही आजवर अनेकदा धावून गेलात, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्याच माणसाने हे भयानक रूप पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. हा तुमचा विश्वासघात नाही तर तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवण्याचा ईश्वरी संकेत आहे. हे आता ओळखण्याची वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा चेहरा उघड होईल तेव्हा संतापाच्या भरात कोणत्याही आक्रस्ताळेपणा किंवा वाद घालू नका. लक्षात ठेवा, तो शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या खच्ची करून तुमच्या रागाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शांत राहून संयमाने त्याची ही खिळी उधळून लावणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. या कचऱ्याला स्वतःच्या आयुष्यातून आणि मनातून सन्मानाने कायमचे दूर करणे हा तुमच्या पुढच्या प्रगतीचा मार्ग आहे. जोपर्यंत हा नकारात्मक घटक तुमच्या आयुष्यातून बाहेर जाणार नाही तोपर्यंत भाग्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाही. येत्या 3 दिवसात हे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात अशा 3 अतिशय दुर्मिळ आणि शुभ संकेताची मालिका सुरू करणार आहे ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. जर गेल्या कित्येक महिन्यापासून तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होते, रात्र झोप लागत नव्हती किंवा तुम्हाला सतत अपयशाची भीती वाटत होती, तर आता अचानक तुमच्या मनावरचे जे जड ओझे हलके झाल्यासारखे वाटेल. अंतर्मनातून येणारा हा नवा आत्मविश्वास आणि मनाची ही अचाट शांतता हाच या गोष्टीचा पहिला आणि सर्वात मोठा संकेत आहे. ग्रहाची सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून कायमची नष्ट होत आहे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या विचाराची दिशा बदलणे. या काळात तुमच्या डोक्यात जी पहिली नवीन कल्पना येईल किंवा एखादा निर्णय घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल ती तुमच्या यशाचा मुख्य मार्ग ठरणार आहे. तिसरा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे एखाद्या जुन्या हितचिंतकाची अचानक भेट किंवा फोनवरून मिळणारा गुप्त निरोप. येत्या 72 तासात घडणारी ही घटना तुमच्या रखडलेल्या प्रगतीला प्रचंड वेग देणारी ठरेल. निसर्गाने पाठवलेली ही माणसे म्हणजे केवळ योगायोग नसून तुमच्या नशिबात उघडलेले यशाचे नवे दरवाजे आहेत. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांनो, हे संकेत तुम्हाला एक नवी सकारात्मक दिशा देण्यासाठीच येत आहे. जेव्हा तुम्हाला हे बदल जाणू लागतील तेव्हा कान आणि डोळे उघडे ठेवून त्या संधीचा स्वीकार करा. ही तुमची सुवर्ण वेळ आहे. जर तुम्ही या संकेतांना ओळखून योग्य पाऊल उचलले तर तुमचे रखडलेले भाग्य एका रात्रीत पालटू शकते. तुमच्या आयुष्यात आता जे काही घडणार आहे ते पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, कारण आता प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुमच्या भाग्याचे नशीब बदलत आहे.
कुंभ राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. येत्या 72 तासात दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान तुमच्या कुंडलीत एक असा चमत्कारी कुबेर योग निर्माण होत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या भीषण आर्थिक कोंडीत तुम्ही अडकले होतात आणि ज्या आर्थिक संकटाचा सामना करत रडत देवाला न्याय मागत होतात, त्या सर्व अडचणी आता एका झटक्यात दूर होणार आहेत. ग्रहाची उग्र चाल आता पूर्णपणे शांत आणि तुमच्यासाठी अनुकूल झाली असून धनलाभाची दारे आता सताड उघड झाली आहे. या काळात तुम्हाला मिळणारी धनलाभ ही केवळ एक सामान्य संधी नसेल, तर ती तुमच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण चित्रच बदलून टाकणारी ठरेल. बाजारात अडकलेले तुमचे जुने पेमेंट असो, प्रॉपर्टीचे रखडलेले व्यवहार असोत किंवा कर्जाचा डोंगर कमी होण्याचे मार्ग असोत, या 3 दिवसात सर्व अशक्य गोष्टी शक्य होताना तुम्हाला दिसतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला अशा काही प्रत्यक्षित आणि मोठ्या संधी चालून येतील, ज्याबद्दल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून बसलेले ते नकारात्मक लोक आता दूर झाल्यामुळे लक्ष्मीच्या आगमनासाठी तुमचा मार्ग मोकळा झाला आहे. हे धनयोग केवळ तुमच्या खिशात पैसाच नाही, तर तुमच्या एका अफाट मानसिक ताकद आणि आत्मविश्वासही भरून टाकणार आहे. आता तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय न घेता बुद्धीचा अचूक वापर करून स्वतःचा एक मोठा गेम प्लॅन तयार कराल. हा काळ तुमच्यासाठी ऐश्वर्य आणि सुखाची नवी पहाट घेऊन आला आहे. ज्या आर्थिक चिंतेने तुमचे रात्रीची झोप उडवली होती, त्या सर्वातून आता तुमची मुक्तता होणार आहे. त्यामुळे या सर्व सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि आता स्वतःच्या समृद्धीकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. तुमच्या आयुष्यातील ज्या लोकांनी आजवर तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तुम्हाला नेहमी कमी लेखले आणि वेळोवेळी टोमणे मारून तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली, त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. हे लोक तुमचे नातेवाईक असोत किंवा शेजारी, त्यांनी तुम्हाला मागे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आता ग्रहाच्या अनुकूलतेमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तुम्हाला त्यांच्याशी वाद घालून किंवा त्यांना स्पष्टीकरण देऊन आपली ऊर्जा वाया घालवायची गरज नाही, कारण तुमची प्रगती आणि यश हेच त्यांना दिलेले सर्वात मोठे आणि चोख उत्तर असणार आहे. या शुभ काळात तुमच्यासमोर परिस्थिती 2 मार्ग उभे करेल. एक म्हणजे जुन्या आठवणीत अडकून राहणे आणि दुसरे म्हणजे अत्यंत धाडसी व क्रांतिकारी निर्णय घेणे. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करून एक असा कठोर गेम प्लॅन तयार करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंनाही चक्रावून टाकेल. क्षणिक मोहाला किंवा कोणत्याही भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी न पडता घेतलेला तुमचा एक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या अशा सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल, जिथे तुम्हाला पोहोचण्याचे स्वप्न तुमच्या शत्रूंनी सुद्धा पाहिले नसेल. जेव्हा तुमचे शत्रू तुमच्या यशाची आणि प्रगतीची नवी झेप पाहतील, तेव्हा त्यांचे धाबे दणावल्याशिवाय राहणार नाही. समाजात तुमचा गमावलेला हुद्दा आणि आत्मसन्मान आता दुप्पट वेगाने परत मिळण्याची वेळ आली आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी आता ओरडून सांगण्याची गरज नाही, तर शांत राहून तुमचे वैभव वाढणे हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. स्वतःहून ते लोक आता तुमचे मन जाणून घेण्यासाठी आणि तुमच्याशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी उत्सुक होतील, कारण आता तुम्ही केवळ एक सामान्य व्यक्ती म्हणून नसाल, यशाच्या शिखराकडे वाटचाल करणारे एक यशस्वी व्यक्तिमत्व बनलेले आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील सर्व अग्निपरीक्षा आणि संघर्षाचे कठीण दिवस कायमचे संपले आहेत. तुमच्या नशिबात एका भव्य आणि दैवी राजयोगाची चाल लागत आहे. हा राजयोग तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक राजशाही थाट आणि नवीन आदरयुक्त ओळख निर्मिती देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. आजवर तुम्ही जे मानसिक आणि आर्थिक आघात सहन केले, त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता सुखाच्या आणि ऐश्वर्याच्या स्वरूपात वसूल होणार आहे. समाजात मानाचे स्थान, कुटुंबात आनंद आणि दीर्घकाळापासून अपेक्षित असलेले ध्येय आता तुमच्या दारात उभे ढकलले आहेत. या देवी संधीचा 100% लाभ मिळवण्यासाठी आणि तुमच्या मार्गातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी
येत्या 3 दिवसात एक अत्यंत सोपा पण प्रभावशाली धार्मिक उपाय नक्की करा. कोणत्याही एका दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका मातीच्या पंतीत मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालून दिवा तयार करा. त्या दिव्यात एक लवंग आणि 1 रुपयाचे नाणे टाका. हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या हाताला शांतपणे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे किंवा शनिदेव महाराजांचे स्मरण करा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व नष्ट नजरदोष, करणीबाधा आणि दारिद्र्य जळून खाक करेल आणि लक्ष्मी आगमनाचा मार्ग कायमचा मोकळा करेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अफाट वैभव आणि यश मिळवताना मनात अहंकार किंवा घमंड येऊ देऊ नका. हा काळ अत्यंत नम्र राहण्याचा, गरजूची मदत करण्याचा आणि ईश्वरी प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आता घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे दिवस संपले आहेत, कारण काळ आता तुमच्या बाजूने उभे राहिला आहे. जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. ही तुमची एक कमेंट तुमचे नशीब बदलण्यास मदत करू शकते. हा जीवन बदलणारा संदेश तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.